नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मास्टर ग्रेव्ही पासून अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात पनीर मसाल्याची भाजी करून दाखवणार आहे। अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळते त्याप्रमाणे मऊ लुसलुशीत पनीर आणि चमचमीत असा पनीर मसाला कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी 200 ग्रॅम अमूलचं मलाई पनीर घेतलेलं आहे। आता या पनीरचे तुकडे करून घेऊया। तुम्हाला जसे लहान मोठे आवडत असतील त्याप्रमाणे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। बघा, मी असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत। आता एका बाउल मध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालूया आणि अर्धा छोटा चमचा हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया। आणि आता त्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकून ठेवूया, म्हणजे छान सॉफ्ट होतील आणि निर्जंतुक सुद्धा होतील। 10 मिनिटे असेच बुडवून ठेवायचे आहे। मी इथे एक पॅन घेतलेला आहे। आता त्यामध्ये 1 बटरचा तुकडा घालूया आणि थोडंसं तेल घालूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सगळं बटर घातलं तरी चालेल। अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी धना पावडर, थोडासा गरम मसाला, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता त्यामध्ये ही मास्टर ग्रेव्ही टाकूया। इथे 2 चमचे मास्टर ग्रेव्ही वापरलेली आहे। मला किती भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर मंद गॅसवर परतून घेऊया। आणि मी इथे ग्रेव्ही करताना उरलेल्या मसाल्याचंच पाणी यामध्ये घालत आहे। अजून थोडंसं पाणी घालूया आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि 5-6 मिनिट ही ग्रेव्ही गॅसच्या लो फ्लेमवर उकळवून घेऊया। मास्टर ग्रेव्ही कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। त्याची लिंक मी खाली दिलेली आहे। पनीर मी 10 मिनिटे गरम पाण्यात घालून ठेवलेलं होतं। आता ते काढून स्वच्छ धुवून घेऊया। पनीर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ग्रेव्ही आता छान 5-6 मिनिटे उकळवून घेतलेली आहे। आणि आता यामध्ये पनीरचे तुकडे घालूया। तुम्ही पनीरचे तुकडे फ्राय करून सुद्धा घालू शकता, मी इथे असेच घालणार आहे। ग्रेव्हीमध्ये मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे त्याच्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे। तर मी इथे थोडंसं मीठ घालते आहे। खूप जास्त मीठ घालू नका, तुम्हाला चव बघून घाला। आता याच्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवून आणखी 3-4 मिनिटे शिजवून घेऊया। 4-5 मिनिटे चांगली ग्रेव्ही उकळवून घेतलेली आहे आणि बघू शकता मस्त अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करूया आणि भाजी बाउलमध्ये काढून घेऊया। बघू शकता पनीर सुद्धा छान लुसलुशीत झालेलं आहे। गरम पाण्यात पनीर टाकून ठेवल्यामुळे छान लुसलुशीत होतं। ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून बघा। आता ही पनीरची भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया। ही भाजी तुम्ही चपाती, नान, पराठा याबरोबर खाऊ शकता। खूपच छान लागते, अगदी हॉटेल प्रमाणे होते। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।